शिवसैनिकांच्या मनामध्ये खतखत अशी आहे की शिवसैनिक प्रत्येक गावागावामध्ये आहेत, परंतु यांच्याशी संपर्क केला जात नाही. गावभेट दौरा जो आहे तो गावभेट दौरा केला जात नाही. आणि हे जे निष्ठावंत शिवसैनिक आहेत, या शिवसैनिकांना पदं दिली जात नाही. ही पदं आपल्या जवळच्या लोकांना, वशिल्याच्या लोकांना किंवा मतदारसंघाबाहेर राहणाऱ्या लोकांना दिली जातात. आणि जे निष्ठावंत शिवसैनिक जे 30-30, 40-40 वर्ष शिवसेनेचं काम करतात, त्यांची मात्र त्यांना विचारपूस केली जात नाही आणि त्यांना पदं दिली जात नाही. आजही जे पहिले माजी शाखा प्रमुख होते किंवा उपशाखा प्रमुख होते, विभाग प्रमुख होते, उपविभाग प्रमुख होते, असे असंख्य जण आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निष्ठावंत शिवसैनिक असूनही त्यांना कोणत्याही पदावर घेतलं जात नाही. त्याचं कारण असं आहे की आज तालुक्यामध्ये फिरून समजा उदाहरणार्थ रान्नी हे गाव आहे, त्या गावामध्ये सुद्धा शाखा प्रमुख नाही आहे. जाधववाडी गावामध्ये शाखा प्रमुख नाही आहे. त्याच्यानंतर थोरंदळे गावामध्ये शाखा प्रमुख नाही आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे अख्ख्या सगळ्या आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात 10 नाही तर 15 शाखा प्रमुख असतील. मग हे सगळे जे काम आहे संघटना बांधणीची, ही संघटना बांधणीची जी कामं आहे ती कुणाची आहेत आणि कुणी केली पाहिजे? आता ही जी कामं आहेत संघटना बांधणीची, तर प्रत्येक गाववाईज तालुका शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, वार्ड प्रमुख, ही जी पहिली ज्या प्रमाणे पदांची कार्यकारिणी होती, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका प्रमुख, ही जी कार्यकारिणी पूर्वी जी होती तशा प्रकारची कार्यकारिणी ह्या 2-4 वर्षामध्ये दिसत नाही. कारण काय होतं की तिथले जे शिवसैनिक आहेत, तिथले जे शिवसैनिक आहेत त्या शिवसैनिकांना पण दुःख वाटतं की अरे आम्ही 30-30, 40-40 वर्ष या पक्षात काम करतोय, लोक आम्हाला हिनवतात, तुलाही शिवसेनेचं सांगतो, तुलाही मशालीचं सांगतो, तुलाही ठाकरेंचं बोलतो, लय उद्धव ठाकरेंची बाजू घेतो, परंतु तुझ्याकडे पद काय आहे पक्षाचं? तो मी माझी शाखा प्रमुख आहे किंवा माझी उपशाखा प्रमुख, आत्ता पद काय तुझ्याकडे ते सांग. आणि मग त्या शिवसैनिकाला निरुत्तर व्हावं लागतं की अरे आज पक्षाचं मी एवढं काम करून माझ्याकडे कोणतंही पद नाही. बरं, माझ्याकडे जर कुणी काही काम घेऊन आलं, माझ्याकडे जर काही पद असलं तर मी वरच्याला सांगेल, परंतु तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, कुठल्याही प्रकारचं या बाबतीत लक्ष देत नाहीत, गावभेट दौरा घेत नाहीत आणि शिवसैनिकांना पदं देत नाहीत आणि पक्ष संघटना बांधणी जी आहे ती बांधणी कुठल्या प्रकारे होत नाही, असं सर्वसामान्य शिवसैनिकांचं म्हणणं आहे. निष्ठावंतांना पूर्ण डावललं जातं. तुमच्या पक्षाचा जिल्हा प्रमुख कोण आहे? आता सध्या जिल्हा प्रमुख या आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याला सध्या जिल्हा प्रमुख नाही आहे, परंतु याच्या आधी जिल्हा प्रमुख सुरेश बोर होते. ते आता सध्या सहसंपर्क प्रमुख खेड आणि शिरूरचं काम पाहतात. तालुका प्रमुख नितीन भालेराव आहेत. तालुका प्रमुख तुमचा आरोप आहे दोघांवरती? नाही, आता काय होतं की आमचा जो आरोप आहे, पक्षाचे जे पदाधिकारी आहेत तालुक्याचे आणि जिल्ह्याचे किंवा जो उपजिल्हा प्रमुख ज्यांना नेमले त्यांनी पक्ष संघटनेची बांधणी केली पाहिजे ना, पण पक्ष संघटनेची बांधणीच होताना दिसत नाही. म्हणून मी म्हणलं की 90% गावांमध्ये शाखा प्रमुखच नाही आहेत, तर उद्या पोलिंग बूथवर पोलिंग एजंट म्हणून कोण राहणार? बूथवर कोण थांबणार? बूथवर सुद्धा माणसं थांबायला नाही आहेत. आता BNAच्या नेमणुका झाल्या तर त्यांनी वर कळवलंय, परंतु ते सुद्धा BNA सुद्धा सगळे आहेत का याची सुद्धा वरच्या वरिष्ठांनी त्याची सुद्धा दखल घेऊन त्याप्रमाणे त्यांची सुद्धा काय म्हणतो आपण त्याला चाचपणी केली पाहिजे. फोन करून विचारलं पाहिजे की तुम्ही BNAची नेमणूक तुमची झाली आहे, तुम्ही आहेत का? आणि जी शाखा प्रमुखांची यादी जी वर पोच केली होती कधी काळी, तर ते सुद्धा शाखा प्रमुख नक्की उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत का? ते सुद्धा विचारलं गेलं पाहिजे. तालुका पातळीवरती जे काही कार्यक्रम होतात त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या भूमिका मांडल्या जातात, त्या भूमिकांची असणार जी नेते भूमिका मांडतात त्याच्याशी तालुक्यातले शिवसैनिक सहमत आहात का? हे पहा, आता तुम्ही तालुक्यातले जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिकांना कुठल्याही प्रकारे विश्वासात घेऊन काम केलं जात नाही. शिवसैनिक जे आहेत ना, निष्ठावंत शिवसैनिक, त्यांना फक्त वरून थोपवलं जातं. हे फक्त वरच्यांचं सांगतात, उद्धव साहेबांचा आदेश आहे, पक्षप्रमुखांचा आदेश आहे. आता मला सांगा, गद्दार गट जो आंबेगाव तालुक्यातला आहे, शिंदे गट ज्याला आपण म्हणतो, त्यांच्याबरोबर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला जी यांनी युती केली, याला उद्धव साहेब मान्यता देतील का? शक्य आहे का? मला सांगा तुम्ही. पत्रकार म्हणून आणि शिवसैनिक, तुम्हाला मान्य आहे का गद्दार गटाबरोबर युती केली? तुम्हाला मान्य आहे का? ही कुणालाही मान्य नाही. बरं, आज मनसर अवसरी हा गट जो आहे, जिल्हा परिषद गट किंवा पेठ घोडेगाव गट, हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला आहे. बरं, आता हा बालेकिल्ला जर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आहे, मग इथं तुतारीचं काय काम आहे? तुतारीच्या चिन्हावर जिल्हा परिषदला उमेदवारी कशी काय दिली? म्हणजे आमचं मत आहे की याच्यामध्ये नक्कीच काहीतरी घोळ आहे. मग हा घोळ का झाला, याच्यात काय आर्थिक व्यवहार झालेत का, हेही महत्वाचं आहे. म्हणजे जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, पेठ अवसरी गट,
त्यानंतर आपला हा अवसरी पारगाव गट, जो पिंपळगाव ही सगळी गाव आहेत, हा या गटावर शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य निवडून आलेले आहेत. या भूमिकांमुळे कुठेतरी पक्षाला नाही, पक्षविघातक कारवाई आहेत का? यांनी गद्दार गटाबरोबर जी युती केली, त्याच्यामुळे ती युती कुठेतरी करताना विश्वासात कोणाला घेतलं नाही. त्याचप्रमाणे उमेदवार जे दिलेत, मशालीचे जे उमेदवार दिले होते, 3 उमेदवार दिले, त्याच्यातले सुद्धा 2 उमेदवार उपरे आहेत. हा, बघा ना तुम्ही, आज परवा पक्षात आलेत आणि त्यांना तुम्ही आज उमेदवारी देता. म्हणजे आणि जे पक्षाचं 12 महिने काम करतात, जे पक्षाचं 12 महिने काम करतात, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात, उद्धव साहेबांचा वाढदिवस साजरा करतात, बरोबर आहे ना बोबनराव, बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी करतात, शिवसेनेचा दसरा मेळावला जातात, त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन स्मृतिदिनी त्यांना वंदन करतात. यांच्यापैकी कोणालाच उमेदवारी नाही. तुम्ही उपऱ्यांना उमेदवारी देता. शिवसैनिक काम कसे करतील याच्यामुळे हे सगळे उमेदवार पडले. या सगळ्यांमुळे कुठंतरी पक्ष संघटनेवरती परिणाम झालाय का या निर्णयांमुळे? ह्या निर्णयामुळे पक्ष संघटनेवर परिणाम होण्यापेक्षा तुम्ही निवडणूक निकालात पाहिले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला या वेळेला पहिल्यांदा 0 भोपळ्या मिळालेल्या आहे. एकही जागा मिळालेली नाही. शिवसैनिकांनी त्यांचं कामच केलेलं नाहीये. म्हणजे त्या ज्यांच्याबरोबर त्यांनी युती केली ना, तुतारीचा असेल, नाही तर तिकडे त्या धनुष्यबाणाचा असेल किंवा मशालीचा असेल, कारण कोणताच उमेदवार आपला नाही, त्यांच्याशी आपला काही संबंधच नाही. सगळ्या निर्णयांमुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला आहे का? या सगळ्यामुळे पक्ष संघटनेवर प्रचंड परिणाम झाला आहे. शिवसैनिकांचं जे मनोबल होतं, जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे जे विचार होते, त्या विचारांची ही प्रतारणा झालेली की ज्यांनी गद्दारी केली त्यांच्याच बरोबर तुम्ही युती करताय, हे शिवसैनिकांना आवडलं नाही. त्यामुळे शिवसैनिक आलिप्त झाले आणि त्यांनी या निवडणुकीवर आणि सगळ्या उमेदवारांना बहिष्कार टाकला आणि पदाधिकाऱ्यांवर पण बहिष्कार टाकलेला आहे. आता हे जे तुम्ही ज्या पद्धतीने तालुका प्रमुख असेल किंवा त्याच्या वरिष्ठ पदाधिकारी असतील, यांनी पक्षविघातक कारवाया केल्यात असं तुमचा आता सगळ्या शिवसैनिकाचा आरोप आहे, बरोबर ना? तर तुम्ही या सर्वांची तक्रार पक्ष श्रेष्ठींकडे करणार आहात का, पक्षप्रमुखांकडे करणार आहात का? हे बघा, माझं वैयक्तिक कोणाशी वैर नाही, परंतु मुद्दा असा आहे की जर तुम्ही पदं घेतली असतील आणि जर तुम्ही काम करत नसाल, फक्त पदं घेऊन मिरवत असाल, तर त्याला माझा विरोध आहे. आणि आता बोलले चुकीची युती केल्यामुळे तुम्ही पदं घेऊन मिरवता, तुम्ही शिवसैनिकांना विश्वासात न घेता, परत तुम्ही गद्दार गटाची युती करता आणि शिवसैनिकांवरती थोपवता. हे आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांचा तुम्हाला आदेश होता का गद्दार गटाची युती करण्याचा? त्यामुळं काय झालं की सगळे शिवसैनिक जे ते यांच्यापासून बाजूला झाले. परंतु ह्या पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारे पक्ष संघटना संपवली. गावागावांमध्ये शाखा प्रमुख नाही, पदाधिकारी नाहीत. ते आम्ही वरच्या पक्ष संघटनेची जे वरचे वरिष्ठ आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही ह्या गोष्टी मांडलेल्या आहेत आणि आम्हाला खात्री आहे की वरच्या पक्षाचे जे वरिष्ठ आहेत त्यांच्यापुढे जी आम्ही ही भूमिका मांडली, त्यांनी आम्हाला सांगितलं की मग निष्ठावंत शिवसैनिक कोण आहेत, तुम्ही त्यांची एक यादी तयार करा, त्याचप्रमाणे त्यांना कोणती पदं दिली पाहिजेत ते त्याच्यामध्ये मांडा. म्हणलं सध्याचे पदाधिकारी काम करत नाहीत, फक्त मिरवण्याचं काम करतात पदं घेऊन, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येक गावोगावी यादी तयार करा. मी जवळजवळ 2-3 महिने झालेत ती यादी तयार करण्याचं काम करतोय आणि ती यादी सुद्धा मी वर पोहोचवलेली आहे आणि वरिष्ठापर्यंत या गोष्टी गेलेल्या आहेत की जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी काम करत नाहीत, ते पदाधिकारी शिवसैनिकांना न्याय देत नाहीत, गावोगावी पदाधिकारी नेमत नाहीत आणि फक्त कुठं काही कार्यक्रम वगैरे असेल, कुठं फुकटचा काही कार्यक्रम, तिथं आयतं जाऊन भाषणं ठोकणं, एवढा त्यांचा कार्यक्रम चालू आहे. आणि पण काही वरिष्ठांची यांचे सलगीचे संबंध आहेत. मग त्या वरिष्ठांची यांचा जरा वशील आहे असं मी म्हणतो. का आता तो काय आहे, ते काय वरिष्ठांना पुरवतात, त्यांची काय उठाठेव करतात हे मला माहीत नाही. पण शिवसैनिकांमध्ये तशी कुणकुण आहे की हे वरिष्ठांना फक्त खुश करतात आणि स्वतःची पदं फक्त कशी राहतील ते पाहतात. पण वरिष्ठांनी सुद्धा याची दखल घेऊन यांना पदावरून दूर केलेले आहे. मी एक शिवसैनिक म्हणून याबाबत कधी पाठपुरावा केलाय का याबाबत? मी शिवसैनिक म्हणून याबाबत माझा जवळजवळ 2-3 महिने पाठपुरावा चालू आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, माहितीसाठी सांगतो की माझे वडील नारायण शेठ मारुती निगोड कैलासवासी यांनी 50 वर्षापूर्वी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मनसर शहरामध्ये बोलवलं होतं. जेव्हा छत्रपती शिवरायांचा पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक मनसर या ठिकाणी बसवायचा होता, परंतु मनसरला पोलिसांनी त्यांची सभा होऊन दिली नाही, त्यामुळे ती सभा गोडेगावला व्हावी लागली. म्हणजे आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा आमच्या वडिलांनीच बसवलाय, त्यांच्याबरोबरचे जे साथीदार होते त्यांना घेऊन. म्हणजे आम्ही 50 वर्षापासून शिवसेनेचे आहेत. परंतु माझी पत्नी सुरेखाताई निगोड, आपल्या सर्वांना कल्पना असेल की ती राष्ट्रवादीचं काम करायचं नाही,
दुसऱ्या पक्षाचं आम्ही काम करणार नाही. आम्ही शिवसेना वाढवतोय ती फक्त मशाल चिन्ह आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यासाठी आम्ही वाढवतोय. पण जर तुम्ही इतर पक्षांचं जर आम्हाला राष्ट्रवादीचं आम्हाला काम करायचं नाही म्हणून ती अपक्ष उभी राहिली, तिची हकालपट्टी झाली. पण त्यानंतर शिवसैनिकांनी मागणी केली की सुरेखाताई फार चांगलं काम करतात, त्यांनी अनेक कार्यक्रम घेतले, शिवसैनिकांचा सत्कार, कारसेवक शिवसैनिकांचा सत्कार, गुणगौरव समारंभ, मग तिला परत घ्या. परंतु यांनी काय केलं, तिला परत घेण्याच्या ऐवजी दुसऱ्याच 3 महिलांना नेऊन तिच्या जागी नेमणूक करून आणली. यांच्या वरवशीला आहे त्या वशिल्यातून. मग त्याच्यामुळे काय झालं की आम्ही 50 वर्ष पक्षाचं काम करतोय, मी 30-40 वर्ष काम करतोय, आम्ही लाखो रुपये पक्षासाठी खर्च केलेत. पण आमच्याच परिवारातल्या एका व्यक्तीला रागाने किंवा नाईलाजाने शिंदे गटात जावं लागलं. परंतु तिकडे ती गेल्यानंतर तिने अजूनपर्यंत तिकडच्याचं कोणतंही काम केलेलं नाही. आता सध्या राजकारणच सोडण्याचा तिचा विचार आहे. परंतु झालं कसं की पण मी मात्र पहिल्यापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच आहे. तिने त्या गटाचं काम करायचं सोडून दिलेलं आहे आणि आम्ही हे सगळं म्हणणं वर मांडलेलं आहे. आणि ह्या आता सध्याची वस्तुस्थिती काय आहे, ही लोक काय करतात, ही लोक पक्षाचं काम करत नाही आहेत. त्याचप्रमाणे कुठल्याही प्रकारे पदाधिकारी नेमणुका करत नाही आहेत. कुठल्याही गावामध्ये पोलिंग बूथला एजंट नाही आहेत. आज अख्ख्या आंबेगाव तालुक्यामध्ये एक सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सरपंच नाही आहे. निगोड साहेब, सुरेखाताई निगोड हे अपक्ष उभे होते, त्यांची पण ठीक होतं. मात्र त्यांना शिवसेना ठाकरे पक्षामध्ये यायची इच्छा असतानाही या ठिकाणचे पदाधिकारी आहेत ते त्यांचा रस्ता अडवत आहेत हो, का? हो. त्यांना जाणून बुजून पक्षामध्ये येऊ देत नाहीत का, इच्छा असताना सुद्धा? बरोबर आहे. हे या ठिकाणचे जे पदाधिकारी आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं ना, हे फक्त नाव घेऊन मिरवणारे पदाधिकारी आहेत. प्रत्यक्ष यांचं पक्ष संघटनेचं काम नाही. परंतु सुरेखाताईंनी तळेघर पासून तर फार रांजणगाव पर्यंत संपूर्ण महिला आघाडीच्या बैठका घेत महिला आघाडीची पूर्ण यादी तयार केली. तिच्या कामाचा अहवाल पूर्ण वर पण दिला शिवसेना भवनात आणि इथे पण दिला. परंतु या सुरेखाताईंचं काम जागजागी त्यांच्या होणाऱ्या भेटी, यात्रा उत्सवांमध्ये त्यांची होणारी भाषणं, शुभेच्छा, लग्न समारंभामध्ये होणाऱ्या शुभेच्छा, त्यांनी घेतलेले गणपती उत्सव करंडक स्पर्धा, गुणगौरव समारंभ, नवरात्रोत्सव करंडक स्पर्धा, हे कार्यक्रम काहींना जड गेले. अरे सुरेखाताई फार पुढे चालल्यात, त्यामुळे बरं झालं ते अपक्ष लढल्या. अपक्ष लढायला सुद्धा ऐका, अजून एक अपक्ष लढायला सुद्धा याच तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं, म्हणून फॉर्म भरला होता निवडणुकीसाठी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्याच पदाधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. परंतु अपक्ष लढायला कोणी सांगितलं होतं? त्यावेळेचे जे पदाधिकारी होते, मी आता त्यांची नावं घेत नाही, परंतु त्यांनी सांगितलं ताई तुमचा फॉर्म भरा. का बरं आज अशी परिस्थिती, सुरेखाताईंचं राजकीय अस्तित्व संपवायचं एक कुठेतरी कट चाललंय आणि तुम्ही नाव घ्यायला का घाबरताय? हे बघा, त्यावेळचे जे तत्कालीन तालुका प्रमुख होते, उपजिल्हा प्रमुख होते, उपतालुका प्रमुख होते, यांनी सांगितलं सुरेखाताई तुम्ही फॉर्म भरा. कारण इनेवर मागणी केलेली होती ही मातोश्री सुरेखाताईंवर मातोश्रीवर पोहोचलेल्या होत्या. सचिन आहेर त्यावेळेचे संपर्क, त्यांच्याकडे पण मागणी तिने केली होती आणि इथे सांगितल्यानुसार तिने निवडणुकीचा अपक्ष फॉर्म भरला. परंतु नंतर असं ठरलं, नंतर हे काय म्हटले की मग आता माघार घ्या. कारण काय झालं की यांची नंतर देवदत्त निकम साहेबांबरोबर काय भेट झाली असेल, यांचं काय साधलं असेल, ते म्हणले आता माघार घ्या. अरे पण तुम्ही माघार भरणाऱ्याला सांगाल, तुम्ही त्यांच्याबरोबर काय मिटिंग घेतली, काय निर्णय घेतले हे आम्हाला कळवले पाहिजेत ना. आम्हाला विश्वासात घेतलं नाही, आम्ही आता माघार घेणार नाही, असं सुरेखाताईंचं म्हणणं आलं. शिवसेना परंतु तिचा रस्ता शिवसेनेत उद्धव बाळासाहेब ठाकरेमध्ये पक्षामध्ये येण्यास अडवणारे याच पक्षातले शुक्राचार्य आहेत. हे मी तुम्हाला सांगतो. जे उपरे जे ह्या पक्षाचे नाहीत, मी तर त्यांना शिवसैनिक सुद्धा मानत नाहीत. आणि ते आता पदाधिकारी म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, शिवसेनेचा कब्जा करून बसलेले आहेत. जे ह्या पक्ष जे शिवसेनेचे नाहीच आहेत, फक्त कब्जा करून बसले, ते धंदेवाईक राजकारणी आहेत. आणि आमचं म्हणणं आहे की उद्धव साहेबांनी हे धंदेवाईक राजकारणी जे शिवसेनेचा कब्जा करून बसले, जे शिवसैनिकांची वाट अडवून धरतायत प्रवेशाची, त्यानंतर जे निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय देत नाही त्यांना बाजूला करा. यांना बाजूला केल्याशिवाय शिवसेना आंबेगाव तालुक्यात उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना जोमाने उभी राहणार नाही. तालुक्यातले कुठेतरी तुम्हाला ट्रोल केलं जाते का तुम्ही एका पक्षात आहात, तुमची बायको एका पक्षात आहे, त्याच्यामुळे याला तुम्ही उत्तर काय देण्यासाठी केला? हे पहा, मी पहिलंच तुम्हाला सांगितलं की तिला नाईलाजाने शिंदे गटात जावं लागलं. परंतु तिने शिंदे गटात गेल्यानंतर एकनाथ शिंदेबरोबर एक साधा बोर्ड सुद्धा नाही लावला. उद्धव साहेबांबरोबर आम्ही 100 बोर्ड लावले सुरेखाताईंचे. हा, परंतु मग मी तेच सांगतोय तुम्हाला की यांनी ही येऊ नये म्हणून हिचा रस्ता अडून धरला. थोडक्यात हिच्या जागी दुसऱ्याच महिलांची नेमणूक करून टाकली. शिवसैनिकांची मागणी होती की सुरेखाताईंना परत घ्या, परंतु त्यांना विश्वासात न घेता, त्यांना न विचारता यांनी डायरेक्ट दुसऱ्या 3 महिलांची नेमणूक करून आणि शिवसेनेचं फार मोठं नुकसान केलं. आणि आजही तिने तिकडे काम केलं नाही. आजही ती उद्धव
सुरेखाताई निवड या उद्धव साहेबांना मानतात. अनिल निवड सर तर पहिल्यापासून मानतोय आणि आम्ही ती केव्हाही शिवसेना उद्धव भाजप ठाकरे पक्षात प्रवेश करायला केव्हाही तयार आहे. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.